जितू सामना करेल. उपेश प्रणाल. पहिला चेंडू 12 चेंडूंचा हा सामना. पाहूया जास्तीत जास्त धाव संख्या जमवण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट खेळलेला आहे. पहिला चेंडू एक धाव पूर्ण केले, दुसरी धावही पूर्ण केले. दरम्यान तिसरी धावेचा प्रयत्न रनआउटच्या, परंतु 3 धावा पूर्ण केल्यात. सुंदर फलंदाजी म्हणता येईल जय हनुमान संघाकडून. प्रणाल याची पुढील चेंडू शिवगर्जनाकडून उपेंद्र याचा सामना केला. प्रफुल्ल जोरदार टोलवलाय. पाहूया एकदा पूर्ण केले, परंतु काहीच ढसा क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण केले, तिसरी धावही चोरले. टोटल 4 धावा पूर्ण केल्या या चेंडूवर. प्रफुल्ल याने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रफुल्ल आणि प्राणाची जय हनुमान 11 कडून. गोलंदाज मात्र काहीशी निराश आपल्या क्षेत्ररक्षणाकडून. पुढील चेंडू सुंदर टोला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले, 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि या चेंडूवर 4 धावा पूर्ण केल्या आहेत आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. माफ करा, 4 धावा या मिळाल्यात या चेंडूवर. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी प्रफुल्ल याच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू येतोय. या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही जोपर्यंत ग्राउंड शॉट खेळत नाहीत तोपर्यंत तुमच्या धावा जमा होत नाहीत. तुम्ही चौकार षटकार मारायला गेलात तेव्हा मात्र निर्धाव आणि विकेट मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा षटकाराचा प्रयत्न होता, परंतु मी आत्ताच बोललो होतो की चौकार षटकार मारायला गेल्यात तुमची विकेट मात्र नक्की आहे. आणि याच गुणाचा बळी ठरलाय प्रफुल्ल. त्यांना वाटलं होतं षटकार मारेन, परंतु या पुढील होणार सामना नाया 11 विरुद्ध जय वैरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कार्यक्रम होतोय. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील. सामना करेल अमृतने मात्र सावधानपणे 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवर. दरम्यान थ्रो मात्र चुकलाय. आणखी डिक्लेअर मध्ये टोटल 4 धावा. या चेंडूवर 4 धावा मिळाल्यात. काहीच गचाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
झाले असतील ना. तो निर्धाव होता, डेड होता, डेड. अरे लाचा बोला पण 4 आले. एक मिनिट थांबा. 21 बरोबर आहे, तो डेड होता चेंडू. धाव संख्या 21. दुसरं षटक चालू. क्षेत्ररक्षणात मात्र काहीशी आपल्याला ताळमेळ मिळत नाहीये जय बैरी संघाकडून. बाजूला पुढील चेंडू जोरदार टोलासाठी दिशेने क्षेत्ररक्षण मात्र काहीशी मिसफील्ड झाले. दरम्यान 4 धावा मिळवल्या आहेत. तुम्ही थोडीशी चूक करा, आम्ही 2 धावा मिळवतो, असंच एक सूत्र अवलंबलंय जय हनुमान संघाकडून. प्रणाल आणि फुल चेंडू जोरदार टोलवलाय. एक धाव पूर्ण केले, दुसरी धावही पूर्ण केले. 2 धावावर समाधान मानावं लागतंय. 2 षटक, दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या आले 27. काहीच मोठस आव्हान. पुढील चेंडू जोरदार टोलवलाय आणि हा सुंदर चौकार मारलाय प्रणाल्याने ऑफसाईड दिशेने. तुम्ही हलकासा टच करा टायमिंग वर, तुम्हाला चौकार किंवा षटकार प्राप्त होईल. पुढील चेंडू काहीशी बीट झाले, एक धाव मिळवले बाईच्या रूपात. 2 षटकांची धाव संख्या आले 32. एक बाद 32. जय हनुमान संघाने खूप असं आव्हानात्मक आव्हान ठेवलंय. 12 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान शिवगर्जना इलेव्हन संघासमोर जय हनुमान संघाने ठेवलंय. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये जरी नियंत्रण ठेवलं आपल्या गोलंदाजीवर तर नक्कीच विजय प्राप्त करू शकतो जय हनुमान संघ. दरम्यान या चालू सामन्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 20 धावा प्राप्त केल्या. प्रणाल्याने सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन केलंय या लाजून नॉर्वे प्रीमियर लीग मध्ये. प्रणाल्याने नक्कीच हा प्रणालीचा प्रयत्न पाहूया जय हनुमान इलेव्हन संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. प्रथमेश फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेत. बाजूला मला दिसून दे ना. जय हनुमान संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय संघ मालक सुजित. नाही, वैयक्तिक रेकॉर्ड नको आहे आपल्याला, टीम साठी प्रयत्न करावे लागतील. लवकर चालू करायचा आहे सामना. रामा घाणेकर पंच. प्रथम गोलंदाजी विशू आपल्या लाजवण नार्वे ग्रामपंचायतीचे कर्मचारी विश्वनाथ गोताड कोतवाल आहेत ग्रामपंचायतीचे. एक नावाजलेलं व्यक्तित्व. पहिला चेंडू पाहूया ओमीसाठी. सुंदर चेंडू होता, जोरदार टोलचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, रनआउटचा
मोका होता, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये 2 धावा पूर्ण केल्यात पहिल्या चेंडूवर. पुढील चेंडू विश्वाचा ओमीसाठी. काय करायचं आहे आता? पुढील चेंडू बनवून दे. पुढील चेंडू जोरदार टोलला आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु आता मात्र सुंदर फटका ओमकाराच्या काहीस दडपण विश्वनाथ याच्यावर. पुन्हा एकदा जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव पूर्ण केले. सुंदर कमबॅक केलाय विश्व याने आपल्या संघासाठी. स्ट्राईक वर आलाय प्रथमेश. शिवगर्जना 11 संघाकडून सलामीचा फलंदाज प्रथमेश सामना करेल विश्व याचा. सुंदर टोलवलाय, एक धाव पूर्ण केले. नैसर्गिक अडथळा आणि तिसरी धावही पूर्ण केले. धाव संख्या आले 12. पहिलं षटक प्रगतीपथावर. धाव संख्येचा पाठलाग करतायत 33 ना रे? 33. पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मात्र मिस होतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या षटकातील शेवटचे चेंडू. चौकार आणि षटकारांची आवश्यकता शिवगर्जना 11 संघाकडून संघासाठी. तोच प्रयत्न ओंकाराचा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल विश्वाची. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, परंतु 2 धावेवर समाधान म्हणावं लागतंय. धाव संख्या झाले 16. किती टू विन आहे रे? 33 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिल्या षटकात 16 धावा प्राप्त केल्या आहेत. ओमकार पेडमकर यांच्या बॅटमधून निघाला एक षटकार. या षटकाराच्या जोरावर 16 धावा प्राप्त करण्यात यश मिळालंय शिवगर्जना 11 संघाला. अजूनही 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आहे प्रफुल गाणेकर, खास मुंबईवरून आलेले खेळाडू. पहिला चेंडू पाहूया प्रथमेश साठी आणि जोरदार टोल प्रयत्न होता, परंतु एक त्रिफळाचित झाले. जोरदार टोल प्रयत्न होता प्रथमेशाचा, परंतु प्रयत्न असफल झाला आणि विकेट मिळाले प्रफुल याला. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काहीच अवघड होत चाललेलं हे आव्हान. दरम्यान संघमालक स्वतः विक्की शितप मैदानात दाखल. 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. चौकार आणि षटकारांची आवश्यकता. दरम्यान गोलंदाजी मार्कवर मात्र एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. मागच्या वर्षी जी प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये जे विजयी संघामधले एक क्रिकेटपटू प्रफुल. आता मात्र सैर चेंडू 22 रूपात एक धाव मिळाले. टोटल 2 धावांचं भर पडते धाव संख्येमध्ये. धाव संख्या 18. 5 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वाला जो एक षटकारा सोबत खेळत असलेला फलंदाज ओमकार जोरदार डोळवला. कॅच होण्याची शक्यता आणि कॅच ओमकार.
साठी मैदानात 50,000 प्रेक्षक लाईव्ह तसेच युट्यूबवर जवळजवळ 150 लोक ह्या आपल्या घरात बसून सामना पाहतायत. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा गेलो शक्यता होती, परंतु आता मात्र जय हनुमान संघ आपली खुशी लपवून ठेवू शकत नाही आणि या निर्धाव चेंडूनुसार जय हनुमान संघानं विजय प्राप्त केलाय. शिवगर्जना 11 संघासमोर. यापूर्वी होणार सामना नायरा 11 विरुद्ध जयवारी. जो कोणी संघ टॉसिंग झाला असेल काय घेतलं ना त्यांनी, काय घेतलं? क्षेत्ररक्षण त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.